टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खरं तर उद्धवजींनी पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे की मराठी माणसासाठी मी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे म्हणून मी सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं काम निश्चित करेन। राजसाहेबांनी मोर्चा जाहीर केल्यानंतर सुद्धा उद्धवजींनी त्यांना आत्ताच उद्धवजी आपली भूमिका स्पष्ट करतील, परंतु आम्हाला खात्री आहे की उद्धवजींनी जे सांगितल्याप्रमाणे मराठी माणसांसाठी आपल्या येणाऱ्या निवडणुकीत फायदा होईल, तोटा होईल, निवडणुकीवर युती होईल, नाही होईल, एकत्र येतील किंवा न येतील, याच्यापेक्षा मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलं पाहिजे हे उद्धवजींनी जे भूमिका पहिल्यापासून घेतली त्या भूमिकेप्रमाणे उद्धवजीसुद्धा उद्याच्या मोर्चासंदर्भात आपली भूमिका जाहीर करतील। परंतु आज मराठी माणसाची मुंबईत काय अवस्था आहे? आज मुंबईत मराठी माणसाला घर मिळत नाही, मराठी बोललं तर त्याला मारहाण केली जाते। आज मुंबईतले अर्ध्यापेक्षा जास्त आता लोकप्रतिनिधी हे म्हणजे इतर भाषिक झाले आहेत। त्या इतर भाषेवर आमचा रोग नाही, परंतु मुंबई ही मराठी माणसांनी 108 हुतात्मे देऊन आपल्याला मिळवली आहे आणि ती कोणाच्या तरी अदानींच्या गुजरातांच्या घशात घालायची नाही। यासाठी मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे अशी उद्धवजींची भूमिका आहे आणि त्याला मराठी माणसाचा पाठिंबा वाढता मिळत आहे। उद्याच्या येणाऱ्या मोर्चामध्ये उद्धवजींनी भूमिका जाहीर केल्यानंतर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल। निश्चितपणे मोर्चातनं मराठी माणसाची ताकद दिसली पाहिजे, त्यासाठी मराठी माणसांनी एकत्र येऊन त्या मोर्चात सहभागी झालं तर निश्चितपणे महाराष्ट्राला आणि भारताला ही मराठी माणसाची ताकद दिसेल। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मंत्री उदय सामंतचे सहकारी मंत्री हे राजसाहेबांच्या घरामध्ये एरझारे घालून सुद्धा युती ही एकत्र मन तुटणार नाही एवढी मात्र मला खात्री आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।